एक महत्वाची बातमी आहे. नितेश राणेंनी आपला कडू शब्द गोड मानावा असं प्रत्युत्तर बच्चू कडूंनी नितेश राणेंना दिलंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली होती. यावर नितेश राणेंनी टीका केली होती. याला बच्चू कडू यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. ज्या पक्षासाठी काम करतो त्याच पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असंच म्हणणार असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे. आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की बच्चू भाऊ, तुम्ही ज्या अँगलनं वक्तव्य केलं होतं की एकनाथ शिंदेच्या बाबतीतलं की जनतेच्या मनातला मुख्यमंत्री सर्वे केला तर एकनाथ शिंदेच एक नंबरवर दिसतील, ते वक्तव्य जे आहे भाजप नेत्यांच्या कुठेतरी जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळतं. आणि आज नितेश राणेंनी तर स्पष्ट तुम्हाला असा सल्ला दिल्याचं पाहायला मिळतं की त्याच्यात ते म्हणत आहेत की बच्चू कडूंनी या ठिकाणी काड्या लावण्याचं काम करू नये आणि कडू अशा शब्दाचा त्यांनी वेगळ्या पद्धतीनं अर्थ घेतल्याचा पाहायला मिळतो. कसं आहे का, मला असं वाटतं त्यांनी कडूचे शब्द गोड करून घ्यायला काही हरकत नाही. मला एक सांगा, मी शिवसेनेत म्हणून काम जेव्हा करतो आहे तेव्हा मी असं जपू का भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे का राष्ट्रवादी झाला पाहिजे काँग्रेस? मी तर शिवसेनेचंच म्हणेल ना. आणि याच्याबद्दल तुम्हाला कडू वाटायचं कारण काय? आणि हे डरकाळी नाही आहे, ह्या लोकांच्या मनातला आवाज आहे, लक्षात घ्या. त्याच्यानं मी हे वारंवार म्हणेल, कोणाला असं वाईट वाटायचं काही कारण नाही. मी माझ्या पक्षाचाच विचार करेल. हां, आम्ही धर्म पाळू, भाजप शिवसेनेचा धर्म पाळल्याच जाईल, पण याचा अर्थ असा नाही आहे का आमच्या डोक्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री नसावा. म्हणजे तुमचं अशा अपेक्षा आहे का त्यांना का नाही तुम्ही आपण युतीमध्ये राहू पण कायम मुख्यमंत्री BJPचा राहील असं म्हणणं आहे का? निलेशसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई.